आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. दिनकरा झाले कर जोडू. तुझ्यावर दया करायची की नाही हे ठरवायला मला वेळ लागेल. चल लेख. आहे तुझी नात आली बघ. कधी आली ते कळलं पण नाही. आजे मी समोरूनच आले, कदाचित ह्यांच्याच डोळ्यांना बघवले नसेल. इली गो बाय माझी इली. आजे बरा मा. एकदम बरा. माझी डागदरीन बाय कशी हा. डॉक्टर? अगं आजची ती डॉक्टर नाहीये, ते डॉक्टरच्या मागे मागे करतात ना तशी नर्स आहे. असं कसं? अगं डॉक्टर तर आपली रेश्मा होणार आहे. रोहन, कसं आहे ना, मी नर्स बनायचं ठरवलं आणि नर्सच बनले. तुझ्यासारखं नाही, फॉर्म भरला पोलीस भरतीचा आणि पापड भासतोय केटरिंगचा. मग त्यात काय झालं? तो त्याच्या वडिलांना बिझनेस मध्ये मदत करतो हा, आणि त्याला ते आवडतं. एवढंच आहे ना, तर मग गौरवची पोलीस भरती करून दाखव ना. काकी त्यासाठी मला काहीच करायची गरज नाही. कारण गौरव मध्ये पोलीस बनण्याची हिंमत आणि पोलीस बनायचं स्वप्न बघायची ताकद हे दोन्ही आहे. त्यामुळे गौरव पोलीस होईलच. अरे बरोबर बोलते ती. स्वप्न बघितलीच पाहिजे. प्रत्येक माणसाने स्वप्न बघितली पाहिजे. जशी दिवसा प्रसाद पावशेर मारून रस्त्यावर पडून बघतो ना, अगदी तशीच. शिरला काना. जाऊ दे गो, तू कशा त्यांच्या तोंडात लागतस. खरं सांगू, हिनी सारखी आज सुद्धा गोड दिसते बाय माझी. हा, नजरच काढते तुझी. गोड आहे बाय माझी. आजे तू मोठी झालीस, पण तुझं लहानपण काय गेलं नाही हा. म्हणजे मी बाई काय केलंय गो. तू माझी दृष्ट काढ, माझं कौतुक कर, पण इंजेक्शन पासून तुझी सुटका नाही हा. इंजेक्शन नको गे बाय. अगो आता वय झाला माझा, तर सुई लय दुखता गो माका. नर्सचा हात आहे ना तिचा, मग दुखणारच. मी डॉक्टर झाले ना, मग बघ मी असं इंजेक्शन देईन की तुला कळणार पण नाही. तू देशील गो, पण मी घेऊ गोया ना. गिरजा, तूच दे माका इंजेक्शन. दुखला तर दुखला दे. आई गं माझे, अगे रवळदाता लय दुखला रे बाबा. आजी. अजून इंजेक्शन दिलं पण नाहीये. हा? तू का ओरडतीयस? अजून नाही देऊ. माका वाटला दुखता. देऊन टाक. बघते, दुखला तर दुखला दे. चल पटकन दे. झालं. हा, झाला पण. बघितलं, कधी दिला तर कळला पण नाही माका. गुणाची ग बाय पोर माझी. थांबा, हे गंमत देते तुका. अगे बाई गे. ठीक आहे. काय काय डब्यात? नाही, लाडूच देताय ना, की घरातलं अजून काय? अगो तिका आधी मी काय देतलय, आणि तिका ज्या वया तर तिका अचूक मिळत. दुसऱ्यांसारखं तिचं नशीब दळिद्री नाही हा. समजला? आहे गंमत काय माहित आहे ना, कावळा आणि कोकिळा दिसतात सारखे,
पण कावळ्याला गाता येत नाही. किरला कानात. आज्जे कोकिळा गाते पण ती स्वतःच्या घरट्यात अंडी देत नाही, म्हणून त्यांना एक कुटुंब म्हणून जगताही येत नाही. चल आज्जे, येते मी. तू स्वतःची काळजी घे. पुढच्या वेळेस आल्यावर चिमणी कावळ्याची गोष्ट सांगेन, तुला पण आणि ज्यांना ऐकायची आहे त्यांना पण. येते. काय तो नोकरीचा माज, काय ती गुरमी, ही इथे अशी वागते, हॉस्पिटलमध्ये कशी वागत असेल? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सिस्टर. गुड मॉर्निंग मावशी. गुड मॉर्निंग. मुलगी कशी आता? बरी आहे ना? हो मग गेली का शाळेत? हो गेली ना. छान. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सिस्टर गिरिजा. गुड मॉर्निंग. अहो असं काय करता, गोळ्या घ्या ना. नाही. काय हो काका, बघू. या गोळ्या अजून का नाही घेतल्या तुम्ही? मी गोळ्या अजिबात घेणार नाही. मग बरं कसं होणार आहात? होईन कसं व्हायचं असेल ते. अच्छा, मग डॉक्टरांना काय सांगायचंय आपण? ते काय मला माहित नाही. माझी मैत्रीण गिरिजा आल्याशिवाय मी कोणतंच औषध घेणार नाही. अहो सकाळचा नाश्ता सुद्धा केला नाही यांनी. काका, असं करून कसं चालेल? या नाश्त्याच्या आधीच्या गोळ्या खा, मग नाश्ता करा आणि मग पुढच्या गोळ्या घ्यायच्या आहेत. अजिबात नाही. काका हट्ट सोडा आता. गुड मॉर्निंग सिस्टर गिरिजा. गुड मॉर्निंग. आली माझी मैत्रीण आली. बरं झालं बाई आलीस. हट्टी प्रकरण आहे एकदम. काका तुझ्याशिवाय गोळी घेणार नाहीत म्हणतायत. नाश्ताही नाही केला अजून. दे माझ्याकडे, मी बघते. गुड मॉर्निंग गिरिजा. गुड मॉर्निंग काका. मी तुला किती वेळा सांगितलं की मला काका नको म्हणूस. मला नावाने हाक मार ना. बर. दिलीप. बस. थँक्यू डार्लिंग.
आणि गिरिजा मला डिस्चार्ज मिळाल्यावर माझ्यासोबत डेटवर यायचं हा. हो, पण तुम्ही काकींना विचारलं का? तिला कळून द्यायचं नाही. हे तू काय ऐकतेस? कान बंद कर. आपण सिक्रेट डेटवर जायचं, कुणाला कळूच द्यायचं नाही. ठीक आहे, पण त्याआधी तुम्हाला डिस्चार्ज मिळायला हवा आणि मलाही वेळ हवा. मी समजा मला वेळ मिळाला तरी तुमचं पथ्य पाणी सांभाळत डेटवर कुठे जायचं हा प्रश्न आहे. आणि समजा तोही प्रश्न सुटला आणि आपण छान फिरायला गेलो डेटवर आणि चालता चालता तुम्हाला दम लागला आणि त्यामुळे तुमची तब्येत आणखीन बिघडली तर तुम्हाला चालेल आपली डेट खराब झालेली नाही ना? म्हणून त्यासाठी वेळच्या वेळी गोळ्या घ्यायला हव्या. हे घ्या, ही ब्रेकफास्टच्या आधीची गोळी घ्या आणि मग काकीच्या हाताने ब्रेकफास्ट करा. चला घ्या, पटकन घ्या. चला शाबास, गुड बॉय. काकी त्याला नाश्ता द्या. आणि दिलीप, दिवसभराची सगळी औषधं वेळच्या वेळी घ्यायची. येस गिरिजा. येते. केस पेपर विसरले. आलीच आहे मी. वाचवा 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 वाचवा. आय एम सो सॉरी सिस्टर गिरिजा. ती केस फाईल विसरले होते मी, आणायला गेलेली. मला माहिती नव्हतं असं काय होईल. हा हलगर्जी पण आहे. अगं, आपण आपल्या फॅमिली मेंबर सोबत इतक्या केअरलेसली वागतो का? या पेशंटची फॅमिली त्यांना इथे आपल्या विश्वासावर, आपल्या जबाबदारीवर ऍडमिट करून जातात. अगं, त्यांची केअर करणं ही आपली ड्युटी आहे. सॉरी सिस्टर गिरिजा. प्रश्न सॉरीचा नाहीये, जबाबदारीचा आहे. अशी चूक परत नाही होणार. सॉरी काका. थँक्यू, तुमच्यामुळे वाचलं. काय ग, काय झालं? काही मग अशी लंगडतीयस का? पायावरनं बाईक गेली मला. काय? एवढं काही झालेलं नाहीये. तू 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 थांब आधी, मला बघू दे काय झालंय. हळू हळू. हळू. एक सांगितलं तर ऐकशील का? बोल. लागलंय तुला. गप सुट्टी घ्यायची आणि घरी जाऊन आराम करायचा. ते शक्य नाहीये. मला बरं वाटतंय आता. आणि ओटी मध्ये आज 2 महत्वाचे ऑपरेशन आहेत. मी आहे ना, मी सांभाळते. सोनल मुद्दा सुट्टी मिळण्याचा नाही, सुट्टी घेण्याचा आहे. माझ्या कामाचा एकही दिवस वाया गेला ना तर तेवढं पेमेंट कट होतं आणि तेवढेच पैसे मला घर खर्चाला कमी पडतात. एका दिवसाने काय होणार आहे? खूप काही होणार आहे. तसंही मी तारेवरची कसरत करते आणि त्यातनं घरी पैसे कमी पडले ना तर ती नवीन डोकेदुखी होईल ग. गिरिजा, कुटुंबाच्या या सगळ्या जबाबदारीतून तू स्वतःचा विचार कधी करणार आहेस? स्वतःसाठी जगायला कधी सुरुवात करणार आहेस तू? ग, त्यांच्यासाठी जगणं म्हणजेच माझ्यासाठी जगणं आहे. माझी माणसं आहेत ना,
आणि आरामाचं म्हणशील तर आज हर्षदा एका खूप मोठ्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यूला जाणार आहे. एकदा तिची नोकरी फिक्स झाली ना, मग मी ओव्हरटाईम थोडा कमी करून आराम करेन. डोंट वरी, सगळं ओके होणार आहे आता. देवा देवा, आज मी एका मोठ्या कंपनीत इंटरव्ह्यूला चालले. देवा प्लीज मिळू देता जॉब. निदान त्या हिटलर ताईच्या जाचातून तरी सुटेल. सतत तिचा ऐकावा नाही लागणार. आणि काय ना, पर्स मध्ये स्वतःचे पैसे असले ना तर तिच्या मागे पुढे पण नाही करायला लागणार. बाकी काय, घर खर्च तर ताईच भागवेल ना. पण माझं काय देवा, प्लीज देवा प्लीज मिळू दे जॉब प्लीज. आणि हर्षदा सारखाच गौरवचं सुद्धा आहे. तो एकदा पोलीस भरतीत पास झाला ना, मग त्याला एक चांगली पोस्टिंग मिळेल, कारण ते त्याचं स्वप्न आहे. मग तो माझ्यावरचा भार थोडासा हलका करेल. मग मी हवी तेवढी सुट्टी घेऊ शकेन, अगदी आठवडाभराची सुद्धा. मी एकदा पोलिसात भरती झालो ना की मग माझं स्वतःचं घर विकत घेणार. तो माझा दारुडा भाऊ जिकडे राहतो तिकडे मी राहू काय? ए मी अजिबात ते करणार नाही. अरे माझी वर्दी, माझी जीप ती त्या घरात शोभून नाही दिसणार रे. माझं स्वतःच असं स्वतंत्र घर असेल आणि मी माझी स्वप्न ना माझ्या घरात जगणार. मग हे सगळं सेट होईपर्यंत सुचित्रा डॉक्टर होईलच. ती खूप अभ्यास करते. मला डॉक्टरकीचं शिक्षण नाही घेता आलं, पण सुचित्राला मी डॉक्टर बनवणारच. मग ती माझी आणि आईची दोघींची काळजी घे. आई ठीक आहे, तुझी गोळी चेक कर, बरोबर आहे का ते? तुम्ही डॉक्टर, तुम्हाला जास्त माहिती. बाय. तू डॉक्टर झाली ना की ताईच्याच हॉस्पिटलमध्ये काम करा. दोघींना एकमेकींची सोबत होईल. ताईच्या हॉस्पिटलमध्ये अजिबात नाही. मी कुठल्या तरी मोठ्या इंटरनॅशनल हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करणार आहे. का? अगं आई, इथे सगळं अपडेटेड असतं. मग एखाद्या NRI मुलाशी लग्न करणार आणि फॉरेनला सेटल होणार. बस देवानी माझ्या ह्या इच्छा पूर्ण केल्या पाहिजे. गिरिजा, लग्नाचं काय आणि तुझ्या? सेटल कधी होणार आहेस तू? आणि बाई ते जेवणात मीठ न खाणं हे कधी थांबवणार आहेस? सोनल, लग्नाचा तर विचारही सध्या माझ्या मनात नाहीये. आणि मिठाचं म्हणशील तर चल 3 नंबर बेडचा चेकअप करायचा. छान ना ऑफिस? सुचित्रा चल आपण घरी जाऊ. पण झालं काय? मला भीती वाटते. अगं हर्षदा, घाबरू नकोस. ते जे काही प्रश्न विचारतील ना त्याचं कॉन्फिडेंटली उत्तर दे. पण त्यांनी अजून डिफिकल्ट क्वेश्चन विचारले तर? अगं घाबरू नकोस. ऐक, आधी ते कपाळावरच्या हाट्या काढ. आठ्या काढतात नीट. हा हा, स्माइल कर आणि कॉन्फिडेंट राहा. ठीक आहे? चल मी निघते. अगं ए, कुठे चाललीस तू? तू इंटरव्ह्यू होईपर्यंत थांबा माझ्यासोबत. तू थांब ना प्लीज, तुला शपथ आहे माझी. इंटरव्ह्यू साठी आले मी. हर्षदा मयेकर. तिकडे जाऊन बसा ना. ओके चल. काय ग, कसला विचार करतेस? हर्षदाचा. मी तुला सांगितलं होतं ना, आज तिचा खूप महत्वाचा इंटरव्ह्यू आहे. सोनल ती हुशार आहे, मेहनती आहे, पण कॉन्फिडन्स नसल्यामुळे ती घाबरते आणि मग आलेली संधी गमावून बसते ती. गिरिजा, सुरुवातीच्या काळात सगळ्यांचंच होतं तसं. माझं पण झालंय. तर तू नको स्ट्रेस घेऊ, होईल तिला सवय. आणि पॉझिटिव्ह राहा ग. आज तिचं काम नक्की होणार बघ. हा ताई,
हर्षदा इंटरव्ह्यू साठी केबिन मध्ये गेली का? नाही, इथेच आहे. दे तिला फोन. हा. हर्षदा, आईचा फोन. हा ताई. हे बघ हर्षदा, अजिबात घाबरू नकोस. तुझी सगळी तयारी झालीये. ओके? हो. त्या इंटरव्ह्यूअरला तुझ्यावर कॉन्फिडन्स वाटला पाहिजे. इतक्या स्ट्रॉंगली आणि कॉन्फिडेंटली त्याच्या प्रश्नांची उत्तरं दे. फक्त मी जे प्रश्न ऑप्शनला टाकले ते नाही विचारले पाहिजे त्यांनी. त्याचा विचार आता करू नकोस. आणि घरी येताना अपॉइंटमेंट लेटर घेऊनच ये. कळलं? ओके. ऑल द बेस्ट. थँक्यू ताई. ओके सर. हर्षदा मग एक हा. अगं तुम्हाला आत बोलवलंय. ओके. काही शांत राहा. ऑल द बेस्ट. हा, ते पुस्तक दे माझ्याकडे. ऑल द बेस्ट. मे आय कम इन सर? येस, कमिंग. हो सेट. थँक्यू सर. फाईल प्लीज. हा. Your good name, please. Excuse me, your good name, please. हर्षदा. हर्षदा उमाकांत मयेकर. Take it. ओके. मी फाईल बद्दल विचारलं. I'm sorry. It's okay, it's okay, it's okay. Please carry on. Have it. Sorry. Okay, tell me, what are the roles and responsibilities of a quality analyst? हा. Should I repeat the question? पुन्हा एकदा विचारू प्रश्न? पाणी. Yeah, please. Sorry. QA responsible for I'm sorry, sir. Be relaxed. Don't take any tension. ओके, बरं आपण हे प्रश्न बाजूला ठेवूया. आम्ही वेगळे प्रश्न विचारतो, तुम्ही त्याची उत्तरं द्या. ओके. समजा 10 PM ला खंडग्रास सूर्यग्रहण असेल तर तुम्ही काय प्रिकॉशन घ्याल? सूर्यग्रहण मोस्टली उघड्या डोळ्यांनी नाही बघतायत. सो मी गॉगल किंवा मग असं काहीतरी जवळ ठेवेन ज्याच्याने माझ्या डोळ्यांना त्रास नाही होणार. म्हणजे तुम्हाला 10 PM ला सूर्य दिसणार? हो. आय एम सॉरी सर. ते ऍक्च्युली AM आणि PM मध्ये थोडी गडबड झाली. आय एम सॉरी. इट्स ओके, इट्स ओके. बरं हे सांगा, ही कंपनी तुमच्यासाठी काय स्टँड करते? सर, इथे जॉब करणं खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी. त्याने माझं स्टेटस सुधारेल आणि माझी प्रोफाईल सुद्धा. बट व्हॉट अबाउट कंपनी? एवढं मोठ्याने दात काढायला काय झालं? आधी टीव्ही बंद करतो. एक गप गाई.
आता आम्ही पण काय रडके चेहरे करून बसायचं का? तिथे गिरिजा आल्यावर हर्षूला काय बोलेल या विचाराने जीव गलबलतो माझा. तुझा जीव गलबलतोय, हर्षदाचा जीव घाबरतोय, या सगळ्यात आम्ही काय करायचं? हा ना. आई, गिरीजा ताई आल्या ना, त्यांना हर्षताईंशी जरा शांतपणे बोलायला सांगा. त्या बिचाऱ्या आधीच घाबरल्या. हिटलर ताई आली की लगेच फायरिंग सुरू करेल. हिटलर आत्या आली. आर्या, आई हर्षदा कुठे आहे? आली तू बाय, दमलेल दिसते. ते सोड, हर्षदा कुठे आहे? तू आत्ताच आली ना दमून. फ्रेश हो हा. वाईस चहा देते हा, मी गरम करून आणते. एक मिनिट आई. काय झालंय? सगळ्याचे शांत शांत काय? हर्षदा कुठे? ती ना जरा, त्याचं काय झालं ना? आई हर्षदा कुठे आहे? ताई, हर्षदा टेरेसवर आहे. टेरेस? म्हणजे हर्षदा पुन्हा फेल झाली. हो.